श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तमम् आदिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते। ज्ञानोबा तुकाराम मग अर्जुने म्हणितले आहोजी अवधारिले जे म्या पुसिले ते निरूपिजो। मग अर्जुन म्हणाला, देवा तुमचे म्हणणे मी ऐकले, आता मी विचारले त्याचे निरूपण करा। सांगा कवन ते ब्रह्म काय सया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे। ब्रह्म म्हणजे काय, कर्म कशाला नाव आहे आणि अध्यात्म कशाला म्हणतात। आदिभूत ते कैसे येत आदिदैव ते कवन असे हे उघड मी परियेसे ऐसे बोला। आदिभूत कोणते होय व आदिदैवत ते काय आहे हे सर्व मी समजेन अशा रीतीने बोला। श्लोक। आदि अज्ञा कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाण काले च कथम नेयोसी नियतात्मभी। ज्ञानोबा तुकाराम देवा आदि अज्ञ तो काही कवन पाये देई हे अनुमानाशी काही दिटीन भरे। देवा त्याचप्रमाणे आदियज्ञ म्हणजे काय व या देहामध्ये कोण आदियज्ञ आहे हे मला विचार करूनही काही लक्षात येत नाही। आणि नियता अंतकरणी तू जाणी जशी देह प्रयाणी ते कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते। ज्यांनी आपले अंतकरण तुझ्या ठिकाणी स्थिर केले त्यांच्याकडून तू मरणसमयी जाणला जातोस ते कशा रीतीने ते सर्व मला सांग। देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओसनताही बोलू तयाचा परी सोपून वचे। पहा, चिंतामणीच्या केलेल्या मंदिरात जर एखादा भाग्यवान पुरुष निजला तर झोपेत केलेली त्याची बडबड देखील निष्फळ होत नाही। तैसे अर्जुनाचिया बोलासवे आले तेची म्हणितले देवे ते परियेसे गाबरवे जे पुसिले तुवा। त्याप्रमाणे अर्जुनाच्या बोलण्याबरोबर जे देवाच्या मनात आले तेच देव म्हणाले, अर्जुना तू विचारलेस तेच सांगतो, लक्ष देऊ नये। किरीटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा मनोनी मनोरथ सिद्धीची आचाडा तो नवल नोहे। अर्जुन हा कामधेनूचे वासरू होय, त्याच्यावर कल्पतरूचा मांडव आहे म्हणून त्याने मनोरथ सिद्धीची इच्छा करावी हे आश्चर्य नाही। कृष्ण को निजाशी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशु करी तो कैशा परी न पवेल। भगवान श्रीकृष्ण रागावून ज्याला मारतो तो जर परब्रह्माला प्राप्त होतो तर ज्याला कृपेने उपदेश करतो तो कसा परब्रह्माला प्राप्त होणार नाही। जय कृष्णची होई जे आपण तय कृष्ण होय आपुले अंतकरण मग संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी। जेव्हा आपण श्रीकृष्ण रूप होतो तेव्हा आपले अंतकरणच श्रीकृष्ण रूप होते व तेव्हा कोणताही केलेला संकल्प सिद्धीला जातो। परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आती निश्चिम मनोनी तयाचे काम सदा सफळ। अंतकरण श्रीकृष्ण स्वरूप करून सोडणारे असे जे भगवंताचे निश्चिम प्रेम ते अर्जुनाच्याच ठिकाणी होते म्हणूनच त्याची कोणती इच्छा सदा सफळ होत असे। या कारणी श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणून आई ते ओ गुरुनी ठेविले। त्यामुळेच श्री भगवंताने अर्जुन जे काही विचारणार ते त्याच्या मनातील ओळखून अगोदरच त्याच्या पुढे वाढून ठेवले। जे अपत्यतानी उनी निगे तयाची भूक ते मायेशीची लागे एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य देरी। जे मूल स्तनपान करणारे असते त्याची भूक ती आईलाच लागते, नाहीतर ते मूल शब्दाने सांगते व मग आई स्तनपान करविते असे होत नाही। म्हणून कृपाळुआ गुरुची ठाई हे नवल नो हे काही परी ते असो ऐका काही जे देव बोलते झाले। म्हणून अत्यंत कृपाळू अशा गुरुच्या ठिकाणी हे काही आश्चर्य नव्हे, पण हे असो देव पुढे काय बोलले ते ऐका। श्लोक। श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्गा कर्म संहिता। ज्ञानोबा तुकाराम मग म्हणितले सर्वेश्वरे
जे आकारी ये खोकरे, कोंडले असत नखिरे कवने काळी. तेव्हा सर्वांचे स्वामी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, जे या छिद्रमय शरीरात कोंडले असून केव्हाही गळून पडत नाही, एरवी सपूरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नवे स्वभावे, वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले. एरवी अणुरेणूतून घनदाट भरून असलेली त्याची व्याप्ती पाहावी, तर आपल्या सत्तेमुळे ते शून्य आहे असे म्हणता येत नाही. म्हणजे स्थूल म्हणावे तर जे आकाशातूनही गाळले जाते, म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. जे ऐसेही परी विरुळे, ये विज्ञानाची खोळे, हालवलेही न गळे ते परब्रह्म. असे सूक्ष्म आहे, तरी या नामरूपात्मक प्रपंचाच्या झोळीतून हलवूनही जे गळत नाही त्याला परब्रह्म असे म्हणतात. आणि आकाराचे निझालेपणे, जन्मधर्मा ते नेणे, आकार लोपी निमने नाही काही. आणि आकार उत्पन्न झाला तरी आकाराबरोबर जे उत्पन्न होत नाही, आणि आकार नाहीसा झाला तरी जे कधी नाश पावत नाही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. अशी या परब्रह्माची जी आपल्या ठिकाणी म्हणजे जीवाच्या ठिकाणी अविनाशी सत्ता व्यापून आहे, तिलाच अर्जुना अध्यात्म असे म्हणतात. मग गगनी जेवी निर्मळे, नेनो कैसी एके वेळे, उठती घनपटळे नानावर्णे. मग निर्मळ अशा आकाशात ज्याप्रमाणे एकाएकी नाना रंगाच्या मेघांचे समुदाय कोठून उठतात हे समजत नाही, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादी भूतभेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. त्याप्रमाणे शुद्ध निराकार परब्रह्माच्या ठिकाणी बुद्धाधिक नाना प्रकारची भिन्न भिन्न भूते उत्पन्न होऊन नाना ब्रह्मांडाचे आकार निर्माण होतात. पै निर्विकल्पाची बरडी, कुठे आदी संकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडून ये ढोंडी ब्रह्मगोळकांच्या. निर्विकल्पाशा माळ जमिनीत आदिसंकल्पाचा अंकुर उत्पन्न होतो, आणि लगेच त्याबरोबर तो अंकुर ब्रह्मांडरूप आकाराने भरून म्हणजे लदबदून येतो. तया एकेकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरिला देखीजे, माझी होतिया जातिया निजे लेख जीवा. त्या एकेकाच्या आत पाहिल्यास तो बीजानेच भरलेला दिसतो. त्यात उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या जीवांची तर संख्याच करता येत नाही. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश, प्रसवती आदी संकल्प असम सहास, हे असो ऐसी बहुअस सृष्टी वाढे. मग त्या ब्रह्मांडाच्या अंशाच्या अंशापासून असंख्य आदी संकल्प उठतात व अशी असंख्य सृष्टींची उत्पत्ती होते. बरी दुजे नवीन एकला, परब्रह्मीची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. पण एवढी असंख्य सृष्टी झाली तरी एका परब्रह्मा वाचून दुसरी यत्किंचित वस्तू अस्तित्वात येत नाही. एक परब्रह्मच सर्वत्र भरलेले असते व अनेकत्वाचा नुसता पूर येतो. तैसे समविषमत्व नेनो कैसे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती. त्याप्रमाणे ही समविषम सृष्टी कशी काय भासते हे समजत देखील नाही, पण व्यर्थ सजीव निर्जीव सृष्टीचा भास होतो व लक्षावधी जीवयोनी निर्माण झालेल्या दिसतात. एरी जीवभावाची पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवन हे आगवेविये, तव मूळते शून्य. एरवी जीवभावरूपी अंकुराची मर्यादा करता येत नाही, आणि हे सर्व कोणापासून उत्पन्न होते याचा विचार केला तर कारणच सापडत नाही. म्हणून करता मुदल न दिसे, आणि सेखी कारणही काही नसे, माझी कार्याची आपेसे वाढू लागे. म्हणून सृष्टीचा मुळात कोणी करता दिसत नाही व तसेच त्या सृष्टीचे कारणही काही सापडत नाही, पण हे नुसते सृष्टीरूप कार्यच वाढलेले दिसते. ऐसा करीते नवीन गोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे तो व्यापारू, तया नाम कर्म. याप्रमाणे अव्यक्त ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी व्यापार करणाऱ्या कर्त्या वाचून आकार उत्पन्न करणारा जो व्यापार दिसतो त्याला कर्म असे म्हणतात. श्लोक. आदिभूतं क्षरो भावा, पुरुषश्चादिदैवतम्, आदियज्ञो हमेवात्र,
देहे देहभृतां वरा ज्ञानोबा तुकाराम. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे तरी होया निहारपे अभ्र जैसे. आता अधिभूत जे म्हटले जाते ते काय हेही संक्षेपाने सांगतो. ज्याप्रमाणे अभ्र येते व नाहीशे होते तैसे असते पणा हाच नाही होई जे हे साच. गया ते रूपा आणि ती पाच पाच मिळून या. त्याप्रमाणे ज्याचे अस्तित्व भासमात्र आहे नसणे हेच त्याचे खरे स्वरूप आहे. पाच भूते परस्परात मिळून ज्याला रूपाला आणतात भूता ते आधी करून असे आणि भूतसंयोगे तरी दिसे. जे वियोगा वेळे भ्रंशे नामरूपाधिक. जे नामरूपात्मक शरीर पंचभूतांना धरून असते पंचभूतांचा संयोग झाला असता दिसते आणि भूतांचा वियोग झाला असता नाहीशे होते. तया ते अधिभूत म्हणिजे मग अधिदैव पुरुष जाणिजे. जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. त्या शरीराला अधिभूत म्हणतात आणि जो प्रकृतीने केलेले कर्म मी केले म्हणतो म्हणून त्याचे फळ आपण भोगतो तो जीव पुरुष अधिदैवत होय. जो चेतनेचा चक्षु जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा. जो जीव जाणीवरहित चैतन्याची जाणणारी दृष्टी होय किंवा जो प्रमाणाने जाणणारा प्रमाता होय. जो इंद्रियांचा प्रवर्तक आहे म्हणजे जो इंद्रियावर आरूढ होऊनच व्यवहार करतो व जो स्थूल देहाचा संबंध सुटला असता संकल्परूपी पक्षांचा आश्रय करून राहण्याचा वृक्ष होय. जो परमात्माची परी दुसरा जो अहंकार निद्रा निजसुरा म्हणून स्वप्नीची आवर बारा संतोषेशिने. जो खरोखर परमात्माच आहे पण आपल्या निराळेपणाच्या अहंकार निद्रेने झोपला असल्यामुळे जो परमात्म्याहून वेगळा झाला आहे. जो स्वप्नातील व्यवहाराने संतोष पावतो व कष्टी होतो. जीवयेने नावे गया ते आळविजे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे. ज्याला आपण जीव या नावाने संबोधतो तो जीवच पंचभूतापासून बनलेल्या शरीरातील अधिदैवत होय. आता येची शरीरग्रामी जो शरीर भावा ते उपशमी तो अधियज्ञुयतगामी पंडुकुमरा. आता याच शरीरात असून ज्याच्या ठिकाणी हा पंचभौतिक शरीरभाव मुळीच नाही किंवा ज्याच्या योगाने जीवाचा पंचभौतिक शरीरभाव नाहीसा होतो असा तो अधियज्ञ तो मीच आहे. हेर अधिदैवाधिभूत तेही मीची कीर समस्त. परी पंधरे किडाळा मिळत ते काय साकेनो हे. बाकीचे जे अधिदैव व अधिभूत ते देखील सर्व मीच म्हणजे ते सर्व खरोखर सच्चिदानंद ब्रह्मरूपच आहेत. पण शुद्ध सोने हिनकसात मिळवले असता ते हिनकस होत नाही का. तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाची आई अंशान मिळे. परी जवा से तयाची निमिळे तव साकेची म्हणजे. वास्तविक शुद्ध सोने काही अशुद्ध होत नाही व हिनकसपणालाही येत नाही कारण शुद्ध सोने हिनकसाहून निराळे करता येते. पण जोपर्यंत ते शुद्ध सोने हिनकसाबरोबर आहे तोपर्यंत ते हिनकसच म्हटले जाते. तैसे अधिभूतादि आगवे हे अविद्येचे निपालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे. त्याप्रमाणे अधिभूत अधिदैव हे जोपर्यंत अविद्यारूप वस्त्राने झाकले आहेत तोपर्यंत ते माझ्याहून निराळे मानले जातात. तेची अविद्येची जौनिका पिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणो एक होनी जरी आटे तरी काय दोन्ही होती. अविद्यारूपी विपरीत कल्पनेचा पडदा बाजूला सारला गेला की अधिदैव व अधिभूत यांचा निराळेपणा संपतो म्हणजे माझ्याशी ते ऐक्य पावतात. मग ते ऐक्य पावले त्यांचा भेद आटला असे म्हणावे तर खरोखरच ते निराळे होते काय. पै केशाचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा ते वरी पाहिजे डोळा तव भेदली गमती. ज्याप्रमाणे केसाच्या गुंडाळ्यावर स्फटिकाचा दगड ठेवला व आपण पाहू लागलो तर तो दगड फुटलासा दिसतो. पाठी केश परोते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले तरी डाक देऊनी सांदिले शिळे ते काही. नंतर केसांचा गुंडाळा बाजूला केल्याबरोबर स्फटिकाचे फुटणे कोठे गेले समजत नाही. खरोखर स्फटिक फुटला होता व नंतर तो जोडला गेला काय
नाते अखंडची आयती, परी संगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागोती जैसी का तैसी. किंवा तो स्फटिक जसाचा तसा अखंडच होता, पण केसाच्या संबंधामुळे फुटला असे वाटत होते, आणि केसाचा गुंडाळा बाजूला केल्याबरोबर पुन्हा तो जसाचा तसा अभंग दिसू लागला. तेवीची हंबा हो जाये, तरी ऐक्य ते आधीची आहे, हेची साचे जे तो होय तो अधियज्ञ मी. त्याप्रमाणे आपल्या निराळे पणाचा अहंकार नाहीसा झाला की जीव मूळचाच ब्रह्माशी एकरूप आहे असा सत्य अनुभव जेथे येतो तो अर्जुना आदियज्ञ मीच होय. पैगात आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज मनी धरुनी. अर्जुना, ज्याच्या प्राप्तीचा हेतू मनात धरून आम्ही तुला कर्माने सिद्ध होणारे जेवढे यज्ञ आहेत ते सर्व सांगितले. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म चुकाचा ठेवा, परी उघड करुणी पांडवा दाविजत असे. तो हा आदियज्ञ सर्व जीवांचा विसावा होय, म्हणजे ज्याची प्राप्ती झाली असता जीवांना संसार दुःखाचा विसर पडतो, व हाच नैष्कर्म चुकाचा म्हणजे कर्मरहित असा ब्रह्मसुखाचा ठेवा होय. पण अर्जुना, मी तुला स्पष्ट करून दाखवित आहे. पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती, विषय द्रव्याची आहुती देऊन या. प्रथम वैराग्यरूपी लाकडाचा पूर्ण पुरवठा करून इंद्रियरूपी अग्नी प्रज्वलित करावा, व मग त्यात विषयरूपी द्रव्याच्या आहुती द्याव्यात. मग वज्रासन तेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवी शरीराच्या. मग वज्रासन हीच पृथ्वी ती शुद्ध करून घेऊन तेथे शरीरूपी मंडपात मूळबंधरूपी उत्तम स्थंडील किंवा ओटा रचावा. तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, यजिजती उदंडे युक्ती घोषे. तेथ इंद्रियरूप पुष्कळ द्रव्याच्या साह्याने संयमाग्नीची म्हणजे संयम म्हणजे धारणा, ध्यान, समाधी हे तिन्ही एका ठिकाणी करणे. याची कुंडे युक्तिरूप म्हणजे नियमित आहार विहारूप मंत्राच्या घोषाने दीर्घकाल पूजावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.